नमस्कार मंडळी, जया शेतकरी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. जया शेतकरी ब्लॉग हा शेतकरी चॅनल आहे. तर मी तुम्हाला घरगुती पद्धतीच्या किंवा गावरान पद्धतीच्या ज्या वनस्पती आहेत शेतामधल्या त्याची माहिती मी तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असते आणि तुम्ही त्या माहितीला भरभरून प्रतिसाद देता. आजचा सुद्धा विषय असाच आहे की थायरॉइड. तर थायरॉइड हा विषय खूप जणांसाठी म्हणजे नाही का खूप असं म्हणजे त्रस्त आहेत लोक थायरॉइडमुळे. आणि त्यांच्यासाठी एक माझ्या बहिणी असतील किंवा माझे भाऊ असतील, सगळेजण खूप त्रस्त आहेत थायरॉइड याच्यामुळे. तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि ती थायरॉइड आपण कसा कमी करू शकतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे. तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि मस्त अशी माहिती थायरॉइड बद्दल देणार आहे. तर पाहू शकता हे जे आहे ते आपल्या घरामध्येच आहे. हे जिरं आहे. तुम्हाला पण माहिती आहे जिरं आहे ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. सर्दी खोकला ताप असेल आणि जर जिऱ्याचा काढा केला तरी तुम्हाला माहित आहे की जिरं आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आता आमच्या नाही का आजीने पहिलं सांगितलेलं की पहिल्यापासून ही लोक जिरा असेल किंवा धणा असेल तर हे पहिल्यापासून वापरतात आपल्या भाज्यांमध्ये किंवा आपल्या रोजच्या आहारांमध्ये. आपण एक्स्ट्राची औषधं वगैरे काही घेणार नाहीये. पण बघा ह्या दोन वस्तूपासूनच तुम्हाला काय करायचं आहे मी ते सांगणार आहे. थायरॉइड म्हणजे खूप खूप असं म्हणजे त्रस्त आहेत थायरॉइडने लोक. माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या भरपूर भाऊ असतील. आजकाल तर जेंट्स लोकांना सुद्धा थायरॉइड झालेला आहे. खूप त्रस्त आहे, वजन वाढते आणि थायरॉइडमुळे आजार भरपूर सारे झालेले आहेत. तर आपल्याला हे आजार कमी करायचे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे धन सुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप. आपण भाजीमध्ये धनेपूड घालत असतो आणि जिरेपूड सुद्धा घालत असतो. धन्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते खूप सारे युरिन इन्फेक्शन वगैरे असतील तर धन्या नाही का गावरान जर धने यूज केले वापरले ना तर युरिन इन्फेक्शनचा सुद्धा ताप म्हणजे नाही का होत असेल कोणाला तरी त्याने सुद्धा कमी होतो. आणि बघा आता काय होतंय जे की थायरॉइड असेल किंवा मूळव्याध असेल किंवा आणखीन कोणताही आजार असेल कशामुळे होतो माहितीये का? वात पित्त कफ हे वाढलं शरीरामध्ये की असे आजार आपल्याला म्हणजे चालूच होतात. प्रत्येकाला काही ना काही आजार आहे. पण आपण गोळ्या खातो औषधं खातो पण अशा घरगुती उपाय करत नाही. पहिल्यापासूनच हे जिरे धणे आपल्या म्हणजे नाही का भाज्यांमध्ये आपण यूज करत आहोत वापरत आहोत. आपले जे पूर्वज आहेत आपल्या आजी आजोबा ते पहिल्यापासून म्हणजे आपल्याला हे वापरण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे. त्यामुळेच आपण पहिल्यापासून याची फोडणी वगैरे देत असतो. पण बरेच जण नाही का ह्याचा वापर कमी प्रमाणामध्ये करतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे सगळं आहार वगैरे आपले चेंज झालेले आहेत. फास्ट फूड वगैरे खात असतो. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आजार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर आपण ना सिंपल पद्धतीने गावरान पद्धतीने हे सांगत असतो. ह्याचा काही एक साईड इफेक्ट नाहीये. म्हणजे नाही का धण्यापासून असेल किंवा जिऱ्यापासून असेल. जिऱ्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि धण्यामध्ये सुद्धा आहे. थायरॉइडसाठी खूप उपयुक्त आहे. तर आपल्याला हे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता. व्हिडिओमध्ये आपण हे कसं बनवणार आहोत. आता आपण जे आहे ना तो एक प्रकार आपण हे भिजायला घालतोय. जर कोणाच्या लक्षात राहत नसेल बाबा की संध्याकाळी भिजायला घालायचं त्यासाठी पण मी सांगणार आहे. पण आधी दाखवते भिजायला कसं घालायचं. असा काचेचा ग्लास घ्या म्हणजे तुम्हाला हे दिसणार आहे व्यवस्थिशीर. आणि पाहू शकता हा काचेचा ग्लास आहे ना तो मी पाण्याने भरून घेतलेला आहे. तर काय करायचंय रोज संध्याकाळचं म्हणजे नाही का संध्याकाळचं झोपताना जेवण झाल्याच्या नंतर असा एक चमचा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये हा एक चमचा जिऱ्याचा टाकून घ्यायचा. बघा जिऱ्याचा एक चमचा टाकून घेतलेला आहे मी. जिरे एक चमचा टाकून झालेले. आता आपण धना सुद्धा एक चमचा टाकून घेतोय. पाहू शकता हे जिरं आणि धन असं भिजायला घालायचे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, औषध गोळ्या घ्यायचे नाही आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं असं आणि झाकून ठेवायचं. ओव्हरनाईट हे झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावरती ह्या जिऱ्याचं आणि धन्याचं आपण पाणी प्यायचं. वाटल्यास तर थोडंसं गरम करू शकता हे आणि नंतर घेऊ शकता. आणि जरी असं नाही का गार जरी पिलात तरी चालेल. बघा आता हे रोज संध्याकाळचं भिजायला घालायचे आणि सकाळी उठल्यावर हे प्यायचे. हे लक्षात घ्या तुम्ही. औषध वगैरे काही नसते. ह्याने सुद्धा खूप प्रमाणामध्ये आपले आजार आपण बरे करू शकतो. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे आयुर्वेदाकडे वळा. आयुर्वेद आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. आयुर्वेदाचा रिझल्ट लगेच लागत नसतो पण त्याचा रिझल्ट असा आहे की मुळासहित बरं करतो. असं हे आयुर्वेदाचं महत्व आहे. सगळ्यांना पटायला पाहिजे
आणि पाहू शकता असे मी मस्त भिजायला घातलेले. समजा हे आपण भिजायला आता घातलेले, तर एखाद्या नाही का आपल्या ताईच्या किंवा दादांच्या लक्षात नाही राहिलं बघा भिजायला घालायचं. बघा, हे जर ओव्हरनाईट भिजायला घालायचं तर लक्षात नाही राहिलं. त्यांच्यासाठी सुद्धा एक टिप्स आहे. तर बघा काय करायचंय आपल्याला 50 ग्रॅम धणे घ्यायचे आणि 50 ग्रॅम जिरं घ्यायचंय. समप्रमाण घ्यायचंय दोघांचं आणि मिक्सरमध्ये बारीक करू शकता ते मिक्सर आणि मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आणि सकाळच्या वेळेस उठल्याबरोबर 1 चमचा त्याचा मिश्रणाचा घ्यायचा आहे त्या पावडरीचा आणि थोडंसं कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि प्यायचं. त्याने सुद्धा खूप रिझल्ट आहे छान. आपल्या पोटामध्ये हे जातच आहे. काहीच अडचण नाहीये. अशा पद्धतीचं हे नाही का ड्रिंक तयार करा आणि प्या. हेल्थसाठी बेस्ट आहे. तुम्हाला सांगते थायरॉइडसाठीच नाही, पण बऱ्याच गोष्टीसाठी युरिन इन्फेक्शन वगैरे असेल, तर लघवीला होणारी जळजळ वगैरे सगळी कमी होते ह्याच्यातून. याचा काहीच साइड इफेक्ट नाही. आम्ही स्वतः घेतो. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आम्ही स्वतः वापरतो आणि त्याचा तुम्हाला म्हणजे हे सांगत असते मी बेनिफिट आम्हाला जो झालाय तो. बघा तुम्ही आणि मस्त असा हा जो आपला ड्रिंक तयार झालेला आहे तो पिऊन घ्या. थायरॉइडसाठी बेस्ट ड्रिंक आहे आणि आज थायरॉइडवाल्यांनी नक्की हे सेवन केलं ना तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवणार आहे. आणि अशाच विविध ड्रिंकसाठी किंवा वनस्पतींच्या औषधांसाठी जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि अजूनही तुम्ही जया शेतकरी ब्लॉगला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या गावाकडच्या मी वनस्पत्या वगैरे दाखवत असते तुम्हाला. व्हिडिओ नक्कीच आपले खूप हेल्पफुल असतात आरोग्याच्या दृष्टीने. आजकाल आयुर्वेदाकडे वळण्याची गरज आहे म्हणून मी असे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे, जे की हे मला आजीने माझ्या आजोबाने सजेस्ट केलेले आहेत. तेच व्हिडिओ म्हणजे तेच मी तुम्हाला वनस्पत्या असतील किंवा आपल्या स्वयंपाकघरातल्या ह्या वस्तू असतील त्या दाखवत असते. हे पदार्थ दाखवत असते आणि याचा काही एक साइड इफेक्ट नाहीये. नक्की घ्या, ट्राय करा आणि फरक जर तुम्हाला पडला तर कमेंटमध्ये नक्की मला सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी असाच सपोर्ट करत राहा जया शेतकरी ब्लॉगला. धन्यवाद. हा माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल.